नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील कलानगरमध्ये 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे आणि खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये आजचा हा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे. तर चला वेळ न घालवता लगेच हा पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोअर करूया. इथे तुम्हाला अलॉटेड पार्किंग मिळणार आहे. प्रत्येक फ्लॅट धारकासाठी तुम्हाला इथे अलॉटेड पार्किंग प्लस EV चार्जिंग पॉईंट देखील तुम्हाला इथे पार्किंग मध्ये दिलेला आहे. तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅटकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, हा आहे आपला मेन डोर. मेन डोर जो आहे तो ईस्ट वेस्ट फेसिंगचा आपल्याला बघायला मिळतो. आपण आता बघत आहोत आपल्या 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रशस्त असा लिव्हिंग एरिया. सुंदर अशी फॉल सिलिंग आपल्याला वरती बघायला मिळते. त्यासोबतच व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो देखील आपल्याला इथे दिलेली आहे. खाली आपल्याला 2.5x5 सुंदर अशा टाईल्स देखील दिलेल्या आहेत. त्यासोबतच पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आपलं किचन. किचनच्या समोरच तुम्हाला डायनिंग एरिया देखील दिलेला आहे, जिथे तुमचा डायनिंग टेबल तुम्ही अरेंज करू शकतात. इकडे आहे तुमचं एल शेप किचन. सुंदर अशा ग्रेनाइटमध्ये आपल्याला इथे किचन दिलेलं आहे. एक्स्ट्रा पॉइंट्स आपल्याला इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी मिक्सर साठी करू शकता. टाईल जे आहेत ते पूर्ण आपल्याला सिलिंग पर्यंत बसून दिलेले आहेत. व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठी विंडो दिलेली आहे, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील बघायला मिळते. एक्झॉस्ट फॅन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन तुम्हाला इथे करून दिलेलं आहे. इथे आलं तुमचं सिंक. सिंकच्या वरती तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी देखील करू शकतात. आणि इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकतात, त्यासाठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे तुम्हाला करून दिलेलं आहे. किचनला अटॅच आपल्याला मोठी ड्राय बाल्कनी देखील बघायला मिळते. तर ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी. तुम्ही बघू शकता साईज जी आहे ती तुम्हाला खूप चांगली साईज आपल्याला दिलेली आहे. पूर्ण आपल्याला ड्राय बाल्कनीमध्ये टाईल्स इथे बसून दिलेले आहेत. त्यासोबतच तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे. गॅलरीमध्ये वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा लाईट देखील इथे बसून दिलेल्या आहेत. सेफ्टीसाठी सेफ्टीच्या रिलिंग्स आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यासोबतच आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता. पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर चला आपण आता पुढचे रूम्स देखील बघून घेऊया. हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम आणि त्याला अटॅच असणारा हा आहे वॉशरूम, ज्यामध्ये आपल्याला हँगिंग कमोड, सुंदर अशा टाईल्स, आवश्यक प्लंबिंग फिटिंग ज्या की जॅग्वार कंपनीच्या आहेत. आपल्याला वॉश बेसिंग देखील आपल्याला बाथरूम मध्ये बघायला मिळतं. त्यासोबतच डायव्हर्टर, शॉवर, गिझरचे पॉइंट्स, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या बाथरूम मध्ये दिलेल्या आहेत. आणि हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम. साईज तुम्ही बघू शकता. तुमचा इथे किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो दिलेली आहे, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील बघायला मिळते. त्यामुळे या रूम मध्ये देखील व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. या बेडरूमला अटॅच आपल्याला मोठी गॅलरी देखील दिलेली आहे आणि ही आहे आपली सुंदर अशी गॅलरी. त्याला आपल्याला सेफ्टी रिलिंग्स देखील बघायला मिळतात. वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा लाईट देखील इथे बसून दिलेल्या आहेत. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता. पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. पुढचे रूम्स देखील बघून घेऊया. इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट दिलेलं आहे, टेबल टॉप वॉश बेसिंग, आवश्यक प्लंबिंग फिटिंग, सुंदर अशा टाईल्स आपल्याला या बेडरूम मध्ये देखील बघायला मिळतात. आणि हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम. इथे देखील अटॅच आपल्याला वॉशरूम बघायला मिळतं, जिथे तुम्हाला हँगिंग कमोड, सुंदर अशा टाईल्स, डायव्हर्टर, शॉवर, वॉश बेसिंग, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे. याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता. व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठी विंडो दिलेली आहे, त्यामुळे या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम इथे जाणवणार नाही. आणि या बेडरूमला देखील अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे. ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी, ज्यामध्ये आपल्याला सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग्स इथे बसून दिलेले आहेत. वुडन टेक्स्चरच्या खाली फ्लोरिंग्स बसून दिलेले आहेत. त्यासोबतच वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा लाईट देखील बघायला मिळतात. तर चला आपण आता पुढचा बेडरूम बघून घेऊया. हा आहे आपला थर्ड बेडरूम. याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे. व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक मोठी विंडो, त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग, त्यासोबतच इथे देखील आपली सेकंड विंडो,
त्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये देखील व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. इकडे आहे तुमचा देवघर. ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला देवघर दिलेला आहे. असा होता आपला हा 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट, रेडी टू मूव्ह. तुम्ही लगेच इथं राहायला येऊ शकता. आता लगेच आपण जाणून घेऊया नियर बायचे लोकेशन्स, प्राइस, स्क्वेअर फीट. चलो, आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पेंट हाऊसचा ऑप्शन देखील अवेलेबल आहे. आजूबाजूचा एरिया पूर्ण डेव्हलप आहे. कलानगर सारख्या एरियात हा प्रोजेक्ट आपण बघितला आहे. या प्रोजेक्ट पासून आपल्याला क्रोमा शोरूम अगदी जवळ आहे. फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला क्रोमा शोरूम बघायला मिळतं. RTO कॉर्नर आपल्याला या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आपल्याला निमाणी बस स्टँड या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच CBS बस स्थानक आपल्याला या प्रोजेक्ट पासून फक्त 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आजूबाजूचा एरिया पूर्ण डेव्हलप झालेला आहे. भाजीपाला मार्केट, शॉपिंग सेंटर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला जवळच बघायला मिळतात. आपण जो आता हा 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला, यामध्ये आपल्याला पेंट हाऊसचा ऑप्शन देखील अवेलेबल आहे. जो आपण 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅट बघितला, हा 1875 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 70 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. त्यासोबतच जो पेंट हाऊस आहे तो 2375 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 90 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.